प्रॉब्लेम्स हो गया। पहला प्रॉब्लम, ए रिलेशन R is defined from 2, 3, 4, 5 to 3, 6, 7, 10 by X relates R if and only if X is relatively prime to Y, then domain म्हणता काय, एक्स कसा आहे रिलेटिव्हली प्राइम टू वाय। रिलेटिव्हली प्राइमचा अर्थ काय की समजा दोघांच्या जोडी घेतली आपण, त्या दोघांमध्ये मॅक्सिमम फॅक्टर हा एक आला पाहिजे, HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर हा एक आला पाहिजे, तर त्याला काय म्हणलं जातं रिलेटिव्हली प्राइम। सो आपण काय करूया, दोनची जोडी समजा मी 3 सोबत लावतो, तर दोनची जोडी 3 सोबत लावल्यावर दोनचे फॅक्टर काय झाले 1 आणि 2, आणि 3चे फॅक्टर काय झाले 1 आणि 3, तो हायेस्ट कॉमन फॅक्टर किती आला तुमच्याकडे 1। सो नेक्स्ट मी 2ची जोडी कोणासोबत लावतो, 2 सोबत लावली तर 2ची जोडी 2 सोबत लावणार नाही, कारण काय की 2चे फॅक्टर 1 2 आणि दुसऱ्या 2चे पण फॅक्टर 1 2, दोन फॅक्टर कॉमन आले। 2ची जोडी मी 4 सोबत लावू शकत नाही, का लावू शकत नाही तर 2चे फॅक्टर काय 1 2, ह्याचे फॅक्टर काय 1 2 4, तर दोन फॅक्टर कॉमन आले 1 आणि 2, तर आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर किती पाहिजे, एकच पाहिजे। सो 2ची जोडी मग कोणासोबत लागेल, पुढे 7 सोबत लागेल, कारण 2चे फॅक्टर काय झाले 1 आणि 2, आणि 7चे फॅक्टर झाले 1 आणि 7, सो हायेस्ट कॉमन फॅक्टर किती आला आपल्याकडे 1। नेक्स्ट बघितलं तर 2ची जोडी कोणासोबत लागेल 5 सोबत पण लागेल। त्याच्यानंतर 3च्या जोड्या बघूया, 3ची जोडी कोणासोबत लागेल 7 सोबत लागेल, 3ची जोडी कोणासोबत लागेल 10 सोबत लागेल, 4ची जोडी कोणासोबत लागेल 3 सोबत लागेल, 4ची जोडी कोणासोबत लागेल 7 सोबत लागेल, परत ह्या 5ची जोडी कोणासोबत लागेल 3 सोबत लागेल, आणि 5ची जोडी कोणासोबत लागेल 7 सोबत लागेल। हे सगळ्यांमध्ये फॅक्टर किती हायेस्ट कॉमन फॅक्टर 1 आहे, तर डोमेन किती आला 2 3 4 5, सो डोमेन इज 2 3 4 आणि 5। ठीक, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया। L be the set of all lines. L be the set of all lines. A relation is defined as X relates Y if and only if X is parallel to Y. Then R is कसलं रिलेशन होतं, इक्विव्हॅलन्स, रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक, रिफ्लेक्सिव्ह। रिफ्लेक्सिव्हचा अर्थ काय आहे की आता बघा रिलेशन्सचे टाइप्स बघूया। पहिला टाइप काय आहे, A, A बिलोंग्स टू R असं जर होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, रिफ्लेक्सिव्ह रिलेशन म्हटलं जातं। दुसरा आहे A, B जर R मध्ये असेल तर B, A पण जर R मध्ये असेल तर त्याला काय म्हटलं जातं, सिमेट्रिक रिलेशन। त्याच्यानंतर आहे ट्रान्झिटिव्ह। ट्रान्झिटिव्हचा अर्थ काय, A, B पण R मध्ये आहे आणि B, C पण R मध्ये आहे, हे दोघं R मध्ये असतील तर A, C पण तुमचा R मध्ये असेल तर त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्झिटिव्ह रिलेशन जातं। आणि जर एखादं रिलेशन हे रिफ्लेक्सिव्ह आहे, सिमेट्रिक आहे आणि ट्रान्झिटिव्ह पण आहे तर त्याला म्हटलं जातं इक्विव्हॅलन्स रिलेशन। सो आपण पहिलं बघूया, एक्स आणि वाय ह्या दोन लाईन्स आहेत ना, सो एक्स चं काय होतंय का बघूया। जर एक्सचं रिलेशन लागेल का, तर काय बघा, एक्स इज पॅरलल टू एक्स, प्रत्येक लाईन ही स्वतःला पॅरलल असते का, येस, प्रत्येक लाईन ही स्वतःला पॅरलल असते। रिलेशन त्यांनी काय सांगितलं, पॅरलल लाईन्स, है की नाही। सो पहिली कुठलीही लाईन ही स्वतःला काय असते, पॅरलल असते, म्हणून आर इज रिफ्लेक्सिव्ह। दुसरं बघूया, जर एक्स वाय हे आर मध्ये आहे, बिलॉंग्स टू आर, याचाच अर्थ काय, एक्स इज पॅरलल टू वाय, तर वाय एक्स आर मध्ये येण्यासाठी वाय इज पॅरलल टू एक्स पाहिजे। आता एक्स इज पॅरलल टू वाय म्हणल्यावर आपण याला सहज म्हणू शकतो वाय इज पॅरलल टू एक्स,
आणि जर y पॅरलल टू x असेल तर मी असं लिहू शकतो y, x बिलॉंग्स टू r. मग जर x, y आहे त्याच्यामध्ये तर y, x पण आहे, म्हणून ह्याच्यावरून मी काय लिहू शकतो, r इज सिमेट्रिक. सिमेट्रिक. तिसरं बघा, x, y बिलॉंग्स टू r अँड y, z बिलॉंग्स टू r, देन x, z बिलॉंग्स टू r हे प्रूव्ह करायचं आपल्याला. हे दोन गिवन आहे, हे प्रूव्ह करायचं. आता बघा x, y बिलॉंग्स टू r याचा अर्थ काय की x इज पॅरलल टू y. y, z बिलॉंग्स टू r चा अर्थ काय, y इज पॅरलल टू z. मग आता बघा x कोणाला पॅरलल आहे y कोणाला पॅरलल आहे z ला, तर ह्याच्यावरून आपण काय एक वाक्य लिहू शकतो, x इज पॅरलल टू z. मग x जर z ला पॅरलल असेल तर x आणि z हे सुद्धा आपल्या कशामध्ये येणार, r मध्ये येणार, विच इम्प्लाइज x, z बिलॉंग्स टू r. आणि ह्याच्यावरून मी काय लिहिणार, ते कसं आहे, ट्रान्झिटिव्ह पण आहे. ट्रान्झिटिव्ह. मग हे रिलेशन काय आहे, रिफ्लेक्सिव्ह आहे, सिमेट्रिक पण आहे, ट्रान्झिटिव्ह पण आहे. तर ओव्हरऑल आर हे कसलं रिलेशन आहे, इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. रिलेशन R is defined on the set of integers. R कशावर डिफाइन केलाय, इंटिजर्स वर डिफाइन केलेलं आहे. ठीक आहे. आणि रिलेशन काय आहे, x रिलेट्स R if and only if x minus y is an even integer. x minus y is an even integer. मग परत एकदा प्रश्न आहे की हे कसलं रिलेशन आहे, इक्विव्हॅलन्स आहे, सिमेट्रिक आहे, कसं. पहिलं बघा रिलेशन काय बघा, x मायनस वाय ही जर व्हॅल्यू तुमचं इवन इंटिजर आलं तरच तुमचं ते सेट, तो तुमचे ऑर्डर पेअर तुमच्या रिलेशन मध्ये आहे. जसं की 1,2 जर घेतला आपण तर 1 - 2 किती येते तुमच्याकडे, 1 - 2 येते -1. हे कसला इंटिजर आहे, ऑड इंटिजर आहे, इवन इंटिजर नाही आहे, ऑड इंटिजर. मग हे 1 आणि 2 आपल्या रिलेशन मध्ये येणार नाही. दुसरा एक एक्झाम्पल बघा, 2, 4 2 - 4 2 - 4 केल्यावर किती येते, -2. -2 कसलं आहे, इवन इंटिजर आहे, म्हटल्यानंतर ते आपल्या रिलेशन मध्ये येणार. पण पहिलं काय बघायचं आपल्याला की x हे स्वतःशी रिलेट करतंय का. मग x - x किती येत आहे, 0. 0 कसलं आहे, इज इवन इंटिजर. x - x 0 0 कसलं इंटिजर, इवन इंटिजर. देअरफॉर काय, r इज रिफ्लेक्सिव्ह. r इज रिफ्लेक्सिव्ह. सेकंड एक्झाम्पल बघूया, x, y जर r मध्ये असेल तर y, x r मध्ये आहे हे प्रूव्ह करायचं आपल्याला. सो x, y हे r मध्ये आहे, म्हणजेच काय आहे की x - y हा कसला इंटिजर आहे, इज इवन इंटिजर. इज इवन इंटिजर. जसं की x - y समजा किती आलं, 2 आलं. मग ह्याच्यातून मी मायनस साइन कॉमन काढलं, काय राहतं माझ्याकडे, y - x. मायनस साइन कॉमन काढलं काय राहतं माझ्याकडे, y - x. y - x कसं आलं, हे 2 असेल तर ही व्हॅल्यू कशी येणार आहे, -2. ही व्हॅल्यू कसली येणार आहे, -2. आणि -2 सुद्धा कसले इंटिजर आहे, इवन इंटिजर. मग जर x - y आपल्या r मध्ये आहे तर आपण इथं प्रूव्ह केलं की y - x ऑल्सो बिलॉंग्स टू r. देअरफॉर r इज सिमेट्रिक. आता सिमेट्रिक झाला तर तिसरी गोष्ट प्रूव्ह करायची आपल्याला की हे ट्रान्झिटिव्ह आहे. तिसरं बघा, x, y बिलॉंग्स टू r अँड y, z बिलॉंग्स टू r. आपल्याला प्रूव्ह करायचं की x, z बिलॉंग्स टू r. समजा हे 1, 3 असेल, 1 - 3 किती येते तुमचं, -2. हे 3 असल्यावर किती येईल, मग 5 येईल. 3, 5. सो 1 आणि 5, 1 - 5 किती आला तुमचा, 4. सगळीकडे चालतंय बघा. म्हणजेच काय, x - y इज इवन इंटिजर, ऑल्सो y - z इज इवन इंटिजर. इवन इंटिजर. मग आता मी काय करतो, ह्या दोघांना ऍड करतो. ऍड केल्यानंतर काय येतंय, x - y प्लस y - z. y तुमचा कॅन्सल झाला, काय राहते तुमच्याकडे, x - z. आता हा इवन इंटिजर आहे प्लस हा दुसरा पण इवन इंटिजर आहे, दोन इवन इंटिजरची बेरीज अगेन काय असणार आहे तुमची, इवन. सो दिस इज इवन इंटिजर. देअरफॉर r इज ट्रान्झिटिव्ह. मग आता r काय आहे तुमचं, r रिफ्लेक्सिव्ह आहे, r सिमेट्रिक आहे, r ट्रान्झिटिव्ह आहे. म्हटल्यानंतर r तुमचं कसलं आहे, इक्विव्हॅलन्स रिलेशन.
On the set of integers, a relation is defined as x relates r, x relates y, if and only if 3x plus 4y is divisible by 7. तर काय म्हणतंय की 3x प्लस 4y हे जो नंबर येईल, x आणि y तुम्ही चूज करून 3x प्लस 4y हा जो काही नंबर येईल त्या नंबरला कशाला भाग घ्यायला पाहिजे, 7 न भाग घ्यायला पाहिजे. आणि जर त्याला 7 न भाग जात असेल तर हे आपल्या r मध्ये येणार x आणि y. तर मग आपण पहिले चेक करू x सोबत, x, x येते का आपल्या r मध्ये बघूया. तर काय येणार 3x च्या जागी x झालं आणि y च्या जागी पण काय येणार x. 3x प्लस 4x किती आला तुमचा 7x. सो 7x काय आहे बाबांनो, बघा की भाग जातोय का 7 ने, तर जातोय. 7 7 कॅन्सल होतोय, भाग 7 ने जातोय, म्हणजे x, x सुद्धा आपल्या कशामध्ये येणार, r मध्ये येणार. याच्यावरून मी काय सांगू शकतो, याला हे कसलं आहे, रिफ्लेक्सिव्ह. मग हे जर रिफ्लेक्सिव्ह झालं तर दुसरं बघूया, x, y बिलोंग्स टू r असेल तर आपल्याला काय दाखवायचे, y, x बिलोंग्स टू r. मग x, y जर r मध्ये असेल तर याचा अर्थ काय होतो, 3x प्लस 4y इज डिव्हिजिबल बाय 7 म्हणजे 7m होणार. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचंय की 4y, x दाखवायचं ना, म्हणजे 4y प्लस 3x याच्यामध्ये आहे हे प्रूव्ह करायचंय. सॉरी 3y प्लस 4x याच्यामध्ये आहे प्रूव्ह करायचंय. मग मी काय करतो, याच्यामध्ये थोड्या गोष्टींचं ऍडिशन करतो. कुठल्या गोष्टींचं, 3x प्लस 4y ऍड करतो. 3x प्लस 4y ऍड करतो. 3x प्लस 4y ऍड करून चालेल का, ठीक. 3x आहे, आपल्याला किती पाहिजे, 3y पाहिजे. म्हणजे त्यातून काय करावं लागेल मला, मायनस y करावं लागेल, मायनस y. आपल्याला काय पाहिजे, 3y प्लस 4x. मी काय करतो, याला असं लिहितो, 7x प्लस 7y मायनस 3x प्लस 4y. 7x मायनस 3x किती आलं तुमच्याकडं, 4x पाहिजे आपल्याला. 7x मायनस 3x किती आलं तुमचं, 4x आला, आणि 7x मायनस 4y 3y. सो दिस इज इक्वल टू 7x प्लस 7y मायनस 3x प्लस 4y. 3x प्लस 4y ला आपण काय म्हटलं, 7m म्हटलेलं आहे. सो दिस इज मायनस 7. सगळ्यांच्यातून 7 कॉमन आला, काय काय राहते, x प्लस y मायनस m. सो दिस इज अगेन मल्टिपल ऑफ 7, मल्टिपल ऑफ 7. हा मल्टिपल ऑफ 7 असल्यामुळे डिव्हिजिबल बाय 7, 7 ने भाग झाला आणि 7 ने भाग जातोय म्हटल्यानंतर y, x also belongs to our relation. आता ट्रान्झिटिव्ह आहे का नाही बघण्यासाठी काय, x, y belongs to r and y, z belongs to r. आणि प्रूव्ह करायचं x, z r मध्ये आहे. x, y belongs to r म्हणजे काय हो, 3x प्लस 4y इज मल्टिपल ऑफ 7. आणि y, z belongs to r म्हणजे 3y प्लस 4z इज मल्टिपल ऑफ 7. या दोघांना जर ऍड केलं तर काय येते आपल्याकडे, 3x प्लस 4y प्लस 3y प्लस 4z दॅट इज इक्वल टू 7m प्लस 7n. आपल्याला काय पाहिजे आता, 3x प्लस 4z पाहिजे, बाकी नको. हे 3y प्लस 7y किती आलं आपल्याकडं, 4y प्लस 3y किती झालं, 7y प्लस 7y पलीकडे गेल्यावर येतील मायनस 7y प्लस 4z दॅट इज इक्वल टू 7m प्लस 7n मायनस 4y प्लस 7y. सो दिस विल बी 3x प्लस 4z. ह्या पद्धतीत बघा, 3x प्लस 4z. सो दिस विल बी इक्वल टू 7 कॉमन आला, n प्लस n मायनस y. हा सुद्धा डिव्हिजिबल बाय 7 आहे. म्हणजे हे तुमचं काय आहे, एक ट्रान्झिटिव्ह आहे. मग ट्रान्झिटिव्ह आहे, सिमेट्रिक आहे आणि काय आहे, रिफ्लेक्सिव्ह पण आहे. इथं प्रूव्ह झालं रिफ्लेक्सिव्ह, इथं प्रूव्ह झालं सिमेट्रिक आणि इथं प्रूव्ह झालं ट्रान्झिटिव्ह. म्हणजे हे तुमचं रिलेशन कसलं आहे, इक्विव्हॅलन्स रिलेशन. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा.
the set of rational numbers a relation R is defined. Relation दिले A relates B if and only if modulus of A minus B is greater than 0. तर R काय म्हणते तुमचं? R काय आहे? क्युमुलेट R तुमचं रिलेशन जे आहे ते सिमेट्रिक आहे का कसं आहे बघूया. पहिले तर बघूया A, A याच्यात आहे का? A, A म्हणल्यावर काय येणार? मॉड ऑफ A मायनस A. मॉड ऑफ A मायनस A म्हणजे किती आलं? 0. 0 ग्रेटर दॅन 0 होत नाही म्हणजे इट इज नॉट रिफ्लेक्सिव्ह. इट इज नॉट रिफ्लेक्सिव्ह. सिमेट्रिक बघूया A, B. A, B चा चेक करून B, A पण यायला पाहिजे बस एवढंच आहे. तर मॉड ऑफ A मायनस B जर ग्रेटर दॅन 0 असेल तर याच्यातून मी मायनस साइन कॉमन काढलं. मॉड ऑफ B मायनस A इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. A मायनस B समजा A किती आहे तुमचा 2 आहे, B किती तुमचा 3 आहे. A 2 मायनस 3 किती आलं तुमच्याकडे? -1. त्याचं मॉड किती झालं? 1. सो 1 तुमचं काय आहे? ग्रेटर दॅन 0. आणि 3 मायनस 2 1 सुद्धा काय? ग्रेटर दॅन 0. म्हणजे A, B जर R मध्ये असेल तर B, A सुद्धा R मध्ये असतो. याच्यावरून मी सांगू शकतो की ते सिमेट्रिक आहे, है ना. मग आता ट्रान्झिटिव्ह चेक करूया. A, B बिलॉंग्स टू R. A, B बिलॉंग्स टू R, B, C बिलॉंग्स टू R. आपल्याला चेक सांगायचं की A, C सुद्धा R मध्ये आहे. जसं की समजा A मायनस B चा मॉड हा ग्रेटर दॅन 0 आहे. B मायनस C चा मॉड सुद्धा काय आहे तुमचा? ग्रेटर दॅन 0. ह्या दोघांना जर मी ऍड केले तर ऍड केल्यावर दोन कंडिशन येतील. ते बघूया. A मायनस B प्लस B मायनस C इज ग्रेटर दॅन 0. बघा हे पण ग्रेटर दॅन 0, हे पण ग्रेटर दॅन 0. दोघांना ऍड केल्यावर काय झालं तुमचं? ग्रेटर दॅन 0 झालं. बरं ऑप्शन काय काय आहे चेक करूया. उगाच करत बसायला नको एवढं. याच्यामध्ये ऑप्शन आहे सिमेट्रिक, रिफ्लेक्सिव्ह, नॉट सिमेट्रिक, ट्रान्झिटिव्ह, सिमेट्रिक बट नॉट ट्रान्झिटिव्ह. आता बघा एक रिफ्लेक्सिव्ह आहे का? तर नाही. दुसरी गोष्ट सिमेट्रिक आहे का? तर येस सिमेट्रिक आहे. मग ट्रान्झिटिव्ह आहे का? तर चेक करतोय. ट्रान्झिटिव्ह आहे का आपण चेक करतोय. तर याचं काय होणार? हे आपल्याला स्पष्टपणे काय घेते सोडवता येते. A मायनस B प्लस B मायनस C. B तुमचा कॅन्सल झाला. मॉड ऑफ A मायनस C इज ग्रेटर दॅन 0. मॉड ऑफ A मायनस C इज ग्रेटर दॅन 0. सरळ सरळ. बरं म्हणजे हे काय तुमचं ट्रान्झिटिव्ह पण आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सिमेट्रिक पण आहे आणि ट्रान्झिटिव्ह नसणार. कधी कधी नसणार चेक करूया. एक्झाम्पल आता बघा काउंटर एक्झाम्पल देऊन आपण ह्याला डिस्प्रूव्ह करू शकतो. म्हणजे काय आहे की ट्रान्झिटिव्ह नाहीये किंवा सिमेट्रिक नाहीये हे प्रूव्ह करण्यासाठी असंच प्रूव्ह झालं पाहिजे असं काय नाही. आपण ह्याला काउंटर एक्झाम्पल देऊन सुद्धा प्रूव्ह करू शकतो. जसं की A, B तुमचं किती आहे? 1,4. A, B किती तुमचा? 1,4. सो 1 मायनस 4 काय आलं तुमचं? 3 ग्रेटर दॅन 0. 1 आणि 4. आणि B, C काय पुढे? 4, C काय घेऊया? 1. चालतंय. डबल रिपीट होऊ शकतं. सो हा 4 कॅन्सल झाला तर 1 मायनस 1 तुमचं किती येतं? तुमचं 0 आणि विच इज नॉट ग्रेटर दॅन 0. देअरफॉर हे ट्रान्झिटिव्ह नाही. म्हणजे हे काय फक्त सिमेट्रिक आहे. नेक्स्ट X is sister of Y. एका फॅमिलीतले चिल्ड्रन आहेत सगळे, म्हणजे काय 10-15 मुलं असतील एका फॅमिलीमध्ये. त्या फॅमिलीमध्ये काय रिलेशन आहे? आपलं रिलेशन काय आहे की एक्स हे वायचं सिस्टर पाहिजे. तर आता बघूया एक्स, ह्याच्यात येईल का? एक्स इज सिस्टर ऑफ एक्स. स्वतः माणूस स्वतःचं सिस्टर कधी होऊ शकत नाही. एखादी मुलगी स्वतःचीच सिस्टर असते असं कधी नसते. तिला सिस्टर दुसऱ्याच व्हावं लागतं. म्हणजे नॉट रिफ्लेक्सिव्ह. बर दुसरं आहे की एक्स ही सिस्टर ऑफ वाय, मग वाय सिस्टर ऑफ एक्स पण व्हायला पाहिजे. जर एक्स ही वाय ची सिस्टर असेल तर वाय कदाचित भाऊ पण असू शकतो, है की नाही. जर मी काय म्हणतोय समजा एक्स ही वाय ची सिस्टर असेल आणि वाय पण एक्स ची सिस्टर असेल तर ते आपल्या कशामध्ये येते? सिमेट्रिक होते. तर आता एक समजूया की एक मुलगी आणि दुसरा मुलगा आहे की नाही. तर ही मुलगी ही मुलाची सिस्टर होऊ शकते, पण उलटे केलं मुलगा हा मुलीचा सिस्टर होऊ शकत नाही. त्याच्यामुळं हे सिमेट्रिक सुद्धा नाही, नॉट सिमेट्रिक. तिसरी गोष्ट बघूया ट्रान्झिटिव्ह. आता ए ही बी ची सिस्टर आहे, बी ही सी ची सिस्टर आहे, ठीक आहे. बघा 3 माणसं आहेत,
हे पहिले ह्याची सिस्टर आहे, दुसरी तिसऱ्याची सिस्टर आहे. तिसऱ्या सिस्टर आहे म्हणजे 100% ही मुलगीच आहे. ही मुलगी ह्या मुलीची सिस्टर आहे, ही मुलगी याची सिस्टर आहे. हे मे बी मुलगा मुलगी जे असेल त्याचं. परंतु मग ए ही सी ची सिस्टर होणार का? 100% होणार. कसं होणार बघा, एक्झाम्पल घेऊया. ही मुलगी आहे, काय नाव घेऊया हिचं, सरिता, विनिता आणि हे रमेश, सरिता म्हणजे हे ए बी आणि हे सी. ए ही बी ची सिस्टर आहे, ए ही बी ची कोण आहे? सिस्टर आहे. आणि दुसरी आपली एक कंडिशन असते की बी ए कॉमा बी जर आर मध्ये असेल तर बी कॉमा सी पण आपल्याला आर मध्ये पाहिजे. याचा अर्थ काय की बी ही सी ची सिस्टर पाहिजे. म्हणजे 100% बी ही काय आली? एक मुलगी आहे. म्हणजे ए ही जर सी ची सिस्टर असेल आणि सॉरी ए ही बी ची सिस्टर असेल आणि बी ही सी ची सिस्टर असेल तर 100% बी काय आली? एक मुलगी आली. आणि त्याच्यामुळे काय झालं तुमचं, ए ही सी ची सुद्धा काय झाली? सिस्टर. म्हणजे काय आहे? इट इज ट्रान्झिटिव्ह. इट इज ट्रान्झिटिव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. W डिनोट वर्ड्स इन इंग्लिश डिक्शनरी आणि W क्रॉस W रिलेशन आहे. W डिनोट वर्ड्स इन डिक्शनरी आणि W क्रॉस W रिलेशन आहे. आणि वर्ड्स X and Y have at least one letter in common. आणि आपल्या रिलेशन मध्ये कधी येणार? X, Y हे दोन वर्ड आपल्या रिलेशन मध्ये केव्हा येणार? जेव्हा वन लेटर कॉमन पाहिजे. बघ, पहिली गोष्ट, एक वर्ड आणि दुसरा वर्ड एक्स एक्स येणार का? एक वर्ड आणि तोच वर्ड घेतला तर त्यात सगळंच कॉमन आहे. आपल्याला ऍटलिस्ट वन कॉमन पाहिजे. आलं तर सगळंच कॉमन. येस, एक्स कॉमा एक्स बिलॉंग्स टू आर. आता एक्स वाय आपल्या आर मध्ये असेल तर म्हणजेच काय, एक्स आणि वाय मध्ये ऍटलिस्ट वन लेटर कॉमन आहे. याला उलट केलं तरी ती ऍटलिस्ट वन कॉमन राहणार आहे. येस, रिफ्लेक्सिव्ह झालं, सिमेट्रिक पण झालं. ट्रान्झिटिव्ह बघा, एक्स आणि वाय मध्ये एक लेटर कॉमन आहे, वाय आणि झेड मध्ये एक लेटर कॉमन आहे. याचा अर्थ असा होत नाही की एक्स आणि झेड मध्ये एक लेटर कॉमन आहे. ह्याच्यात जे कॉमन असेल ते कदाचित ह्याच्यात नसेल. याच्यात समजा ए कॉमन आहे, ह्याच्यात समजा पी कॉमन आहे, तर हे एक्स आणि झेड मध्ये कॉमन येण्याचे चान्सेस मे बी मे नॉट बी. त्याच्यामुळे हे ट्रान्झिटिव्ह नाही. ट्रान्झिटिव्ह नाही. त्याच्यामुळे हे एक्झाम्पल जे आहे ते सिमेट्रिक आहे, रिफ्लेक्सिव्ह आहे, बट नॉट ट्रान्झिटिव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक एस रिलेशन आहे, एक्स कॉमा वाय such that y is equal to x plus 1 and 0 is less than x is less than 2. T एक रिलेशन आहे असं x, y such that x minus y is an integer. x minus y is an integer. आणि हे सगळ्या x आणि y काय आहेत? रियल लाईन्स आहेत. बघूया x, x ह्याच्यामध्ये लाईक करेल का? x इज इक्वल टू एक्स प्लस वन. एक्स कॉमा एक्स साठी काय व्हायला पाहिजे? एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वन. शक्य आहे का? शक्य नाही. म्हणजे पहिलं जे रिलेशन आहे रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक. येस बद्दल तीन गोष्टी, एक रिफ्लेक्सिव्ह, एक सिमेट्रिक आणि एक ट्रान्झिटिव्ह. आणि टी बद्दल पण ह्या तीन गोष्टींची चर्चा करणार आहोत आपण. रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह. आता x इज इक्वल टू एक्स प्लस वन ही गोष्ट, x इज इक्वल टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू एक्स प्लस वन. एक्स कॉमा एक्स जर ह्याच्यामध्ये असेल तर ते काय आहे? रिफ्लेक्सिव्ह आहे. एक्स जर वायच्या जागी एक्स आणि एक्सच्या जागी पण एक्स टाकलं तर काय मिळतं आपल्याला? एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वन. सो रिफ्लेक्सिव्ह होणं शक्य नाही. सिमेट्रिक, जर वाय कॉमा एक्स, एक्स कॉमा वाय ह्या रिलेशन मध्ये असेल तर वाय कॉमा एक्स सुद्धा त्या रिलेशन मध्ये पाहिजे. बघूया, समजा पहिले एक्झाम्पल चेक करू आपण. काय की एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू आर म्हणल्यावर वाय इज इक्वल टू किती येते? एक्स प्लस एस. वाय कॉमा एक्स बिलॉंग्स टू आर म्हणल्यावर एक्स इज इक्वल टू किती यायला आपल्याला? वाय प्लस वन. पॉसिबल आहे का? है का नाही? एक्सला समजा इथेच ठेवलं तर वायला एक टाकल्यावर काय होतं? मायनस वन होते, प्लस वन होत नाही. त्याच्यामुळे हे सिमेट्रिक पण नाही. आता विचार करूया ट्रान्झिटिव्हचा. एक्स कॉमा वाय, वाय कॉमा झेड म्हणजे झेड इज इक्वल टू वाय प्लस वन. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचंय?
की एक्स कॉमा झेड सुद्धा ह्याच्यात आहे. एक्स कॉमा झेड जर ह्याच्यात असायला पाहिजे तर आपल्याकडून ह्याच्यातून आपल्याला काय रिलेशन मिळवलं पाहिजे, ह्याच्यापासून आपण एक रिलेशन असं मिळतंय का बघा, एक्स कॉमा झेड म्हणजे झेड इज इक्वल टू एक्स प्लस वन हे रिलेशन मिळतंय का बघायचं आपल्याला. झेड इज इक्वल टू एक्स प्लस वन मिळायचं म्हणल्यावर वायच्या जागी मी हे टाकलं एक्स प्लस वन, तर काय मिळते मला झेड इज इक्वल टू एक्स प्लस टू मिळते. झेड इज इक्वल टू किती मिळते, एक्स प्लस टू. झेड इज इक्वल टू एक्स प्लस वन मिळाला नाही. झेड इज इक्वल टू एक्स प्लस वन मिळाला नाही. सो दिस इज नॉट ट्रान्झिटिव्ह ऑल्सो. टी बद्दल चर्चा करूया. एक्स मायनस वाय इज अन इंटीजर. एक्स मायनस वाय इज अन इंटीजर. एक्स कॉमा एक्स आहे का बघा, एक्स कॉमा एक्स किती येतं तुमच्याकडे, 0. एक्स मायनस एक्स 0 येते, 0 इंटीजर आहे रिफ्लेक्सिव्ह. एक्स मायनस वाय जर इंटीजर असेल तर वाय मायनस एक्स सुद्धा कोण आहे, इंटीजर. येस, सिमेट्रिक. एक्स मायनस वाय इंटीजर, वाय मायनस झेड इंटीजर. एक्स कॉमा वाय चं काय येणार, एक्स मायनस वाय इंटीजर आहे. वाय मायनस झेड चं काय येणार, सॉरी वाय कॉमा झेड चं काय होणार, वाय मायनस झेड इंटीजर. ह्या दोघांना ऍड केलं तर वाय वाय कॅन्सल होणार. एक्स मायनस झेड सुद्धा काय येणार तुमचा, इंटीजर आहे. येस, ट्रान्झिटिव्ह. म्हणजे टी जे रिलेशन आहे ते तुमचं कसलं रिलेशन आहे, इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे. आणि एस जे आहे ते काहीच नाही. ठीक, पुढे जाऊया. एफ दिलेला आहे 1,4, 2,5, 3,6. जी दिलेला आहे 4,8, 5,7, 6,9. तर गॉफ विचारले. काय विचारलं आपल्याला, गॉफ विचार म्हणजे जी ऑफ एफ एक्स. जी ऑफ एफ एक्स. ठीक आहे, म्हणजे पहिला आतमध्ये एफ एक्स म्हणते, एफ एक्सचा काय घ्यायचा आपल्याला, जी. एफ एक्स काय म्हणते 1 to 4. 4 ला कुठं जाते 8. सो पहिलं काय आलं तुमच्याकडे 1,8. 2 कुठं जाते 5. 5 कुठं जाते 7 ला, म्हणजे काय झालं 2,7. 3, 6, 6, 9. सो दिस इज 3,9. हे झालं तुमचा गॉफ. फॉग काढायचा तर बघा, विचार करूया. फॉग 4, 8 काहीच नाही. 5, 7 काहीच नाही. 6, 9 ला पण कुठंच जात नाही. त्यामुळे फॉग ह्याच्यात येत नाही, फक्त काय ते आपल्याला गॉफ येते. दोन सेट दिलेत. एक सेट दिलाय ए, त्याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत, पी एलिमेंट आहेत. दुसरा सेट दिलाय बी, त्याच्यामध्ये एम एलिमेंट आहेत. तर ए टू बी किती रिलेशन्स लागतील, ए टू बी किती रिलेशन्स लागतील. आता बघा, समजा ए मध्ये 3 असतील, 1, 2, 3, आणि बी मध्ये 3 असतील, 1, 2, 2च पकडूया. तर ह्याचं याच्याशी, याचं याच्याशी, याचं याच्याशी, याचं याच्याशी, असे किती लागतील, 3 दुने किती होतील, 6 रिलेशन्स होतील. मग सॉरी, हे पहिल्याचे किती होतील, 2, दुसऱ्याचे किती होतील, 2, तिसऱ्याचे किती होतील, 2. सो 2 गुणिले 2 गुणिले 2 किती झालं तुमचं, पहिल्याचे रिलेशन किती होतील, 2, दुसऱ्याचे किती होतील, 2, तिसऱ्याचे किती होतील, 2. तर मग किती झाले तुमचे, 2 गुणिले 2 गुणिले 2. सो 2 गुणिले 2 गुणिले 2 किती वेळा झालं तुमचं, 3 वेळा. सो आता बघा, ह्याच्यामध्ये जो पहिला आहे त्याचे किती रिलेशन होतील, m. दुसरा आहे त्याचे किती रिलेशन होतील, m. सो किती टाइम्स झाला तुमचा, p टाइम्स. दॅट इज m raised to p. That is m raised to p. A to B ना, number of functions. A to B रिलेशन्स विचारले त्यांनी. A to B पहिल्याचे किती होतील, m. दुसऱ्याचे किती होतील, m. तिसऱ्याचे किती होतील, m. m चा मल्टिप्लिकेशन किती टाइम्स, p टाइम्स. सो m raised to p. नेक्स्ट आहे नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे की एफ ऑफ एक्स म्हणताय असं आहे, एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 1, आणि एफ ऑफ 2 अल्फा इज इक्वल टू 2 एफ ऑफ अल्फा
then alpha is equal to f of 2 alpha f of 2 alpha is equal to 2 f of alpha. तर अल्फा विचारला त्यांनी, ठीक आहे. f of 2 alpha किती येणार आहे तुमचा 2 अल्फाचा स्क्वेअर मायनस 3 इंटू 2 अल्फा प्लस 1 दॅट इज इक्वल्स टू 2 इंटू f of alpha अल्फा स्क्वेअर मायनस 3 अल्फा प्लस 1. आता हे सोडवल्यानंतर तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळणार आहे, स्पष्टपणे अल्फाची व्हॅल्यू मिळणार आहे. आणि ती किती बघूया आपण. स्क्वेअर केला तर इथे किती काय 4 अल्फा स्क्वेअर मायनस 6 अल्फा प्लस 1 दॅट विल बी इक्वल टू 2 अल्फाचा स्क्वेअर मायनस 6 अल्फा प्लस 2. हा 6 अल्फा काय झाला तुमचा कॅन्सल. 4 अल्फा स्क्वेअर 2 अल्फा स्क्वेअर झाला 2 अल्फा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 2 मायनस 1 1. सो अल्फा स्क्वेअर किती झाला तुमच्याकडे 1/2. सो अल्फा इज इक्वल टू प्लस और मायनस 1/√2. अल्फा इज इक्वल्स टू प्लस और मायनस 1/√2. येस. नेक्स्ट नेक्स्ट प्रॉब्लेम होगा y is equals to fx is equals to x plus 2 upon x minus 1. then x is equal to विचारले म्हणजे काय दिले y is equal to किती दिले आपल्याला x plus 2 upon x minus 1. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर किती मिळते xy minus y is equals to x plus 2. सगळे x एका बाजूला घेतले xy minus x is equals to y plus 2. हा y तिकडे गेला, ह्याच्यातून x कॉमन काढला y minus 1 is equals to y plus 2. हे गुणिले y minus 1 तिकडे काय होतील भागिले. सो x is equals to y plus 2 upon y minus 1. हे x ची व्हॅल्यू आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. f of x plus 1 by x is equal to x square plus 1 upon x square. then f of x is equal to question mark. आता ह्याच्याकडे बघितल्यावर स्पष्ट समजतं की ह्याचा काय केलेलं आहे स्क्वेअर केलेला आहे. ह्याचा काय केलेला आहे स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर केल्यावर किती येणार आहे x स्क्वेअर प्लस 1 बाय x स्क्वेअर प्लस 2. तो 2 फक्त नाही म्हणजे आपल्या फंक्शन मध्ये काय असलं पाहिजे -2 असलं पाहिजे. सो f ऑफ x अंदाजे हा स्पष्टपणे x स्क्वेअर मायनस 2 आहे. x स्क्वेअर मायनस किती आहे 2. कारण काय 1 x प्लस 1 बाय x इथे टाकून बघा तर काय होणार x प्लस 1 बाय x चा स्क्वेअर x प्लस 1 बाय x चा स्क्वेअर किती येणार x स्क्वेअर प्लस 1 बाय x स्क्वेअर प्लस 2 आणि -2 कॅन्सल होणार हे तुमची गोष्ट शिल्लक राहणार. तो स्पष्टपणे f ऑफ x तुमच्याकडे हा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. f of x is equals to log of 1 plus x upon 1 minus x. g of x is equals to 3x plus x cube upon 1 plus 3x square. then f of gx. then काय विचारले f of gx. so f of gx काय आपल्याकडे 3x plus x cube अपॉन 1 प्लस 3x स्क्वेअर. आता काय करायचं ह्याचा f करायचा आहे. मग आता f ऑफ x म्हणजे इथे जिथे x आहे तिथे तिथे हे टाकायचं आहे. सो दिस विल बी लॉग ऑफ 1 प्लस 3x प्लस x क्यूब अपॉन 1 प्लस 3x स्क्वेअर अपॉन 1 मायनस 3x प्लस x क्यूब अपॉन 1 प्लस 3x स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर किती येते लॉग ऑफ 1 प्लस 3x स्क्वेअर प्लस 3x प्लस x क्यूब अपॉन 1 प्लस 3x स्क्वेअर अपॉन 1 प्लस 3x स्क्वेअर माइनस 3x प्लस x क्यूब अपॉन
1 प्लस 3x स्क्वेअर झालं काय आता 1 प्लस 3x स्क्वेअर 1 प्लस 3x स्क्वेअर काय झालं तुमचा कॅन्सल. सो आता इथं कशाची बेरीज होती ते करूया, नाही तर तसंच ठेवूया. सो लॉग ऑफ काय झालं एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 अपॉन हे काय काय तुमच्याकडं एक्स क्यूब प्लस 3x स्क्वेअर मायनस 3x प्लस 1. हे मायनस होणार आहे पण है ना, एक्स क्यूब पण काय होणार आहे तुमचा मायनस होणार आहे. ठीक, सिंपल आहे हे पण सरळ सरळ. वरचं काय हो लॉग ऑफ कोणाचा क्यूब आहे हा नीट बघितलं तुमचा एक्स 1 प्लस एक्स चा क्यूब आहे 1 प्लस एक्स चा क्यूब. कसं काय 1 प्लस एक्स चा क्यूब ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब काय फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. आणि हा कोणाचा आहे तर 1 मायनस एक्स चा क्यूब आहे 1 मायनस एक्स चा क्यूब. बघा 1 चा क्यूब 1 मायनस एक्स चा क्यूब मायनस वाला प्लस 3x स्क्वेअर येस काय असते a मायनस बी ब्रॅकेट क्यूब ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. सो या हे दोघांचा 3 इकडे आला तर हे किती आलं 3 लॉग 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स. सो 3 लॉग 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स म्हणजे कोण आहे तुमचा fx. सो दिस विल बी 3 इंटू fx 3 इंटू fx. म्हणजे याच्यात डोकं कुठं लावलंय फक्त इथंच, आणि इथं काय डोकं लावलंय की मला कळलंय की क्यूब आहे, आणि क्यूब आहे हे मला कसं कळलं डोळ्याने कळलंय हो, साधं सोपं आहे. पहिल्याचा क्यूब आहे याचा क्यूब आहे 3 3 इथं टर्म आलेले आहे, इथं बघा हे 2 मायनस आहेत म्हटल्यानंतर फक्त ऍडजस्टमेंटचा प्रॉब्लेम आहे. आता हे तर तुमचं डोकं चाललंच पाहिजे की इथं क्यूब झालेला आहे किंवा काय. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे डोमेन सांगा म्हणते fx इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ x मायनस 2 प्लस अंडर रूट ऑफ x प्लस 4. डोमेन सांगायचं म्हणजे काय की साध्या साध्या गोष्टी कंडिशन सॅटिस्फाय झाले. आता रूटच्या मधली संख्या निगेटिव्ह असेल तर त्याचा आपण रूट घेऊ शकत नाही. सो इथं कंडिशन सॅटिस्फाय करायला काय पाहिजे की x मायनस 2 हे ग्रेटर दॅन 0 पाहिजे आणि x प्लस 4 हे सुद्धा ग्रेटर दॅन 0 पाहिजे. आता या दोघींमध्ये ऑर येईल का अँड येईल याचं कारण काय, हे नुसतं एकटं ग्रेटर दॅन 0 असून चालणार नाही, ह्याला पण ग्रेटर दॅन 0 व्हावं लागेल का, ह्याचं रूट मिळालं ह्याचं नाही मिळालं तरी चालणार नाही. म्हणजे इथं काय ना तुमच्याकडे अँड आलं म्हणजे हे जे काय अडचण येईल त्याचं तुम्ही काय घेणार आहे इंटरसेक्शन घेणार आहे. अँड आल्यावर त्यांच्यात काय घेणार इंटरसेक्शन, आणि ऑर आलं तर त्यांच्यात काय घेणार तुम्ही युनियन. सो ह्याचा आन्सर आहे x ग्रेटर दॅन इक्वल टू 2 आणि याचा आन्सर आहे x ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस 4. सो याचं युनियन कसं काढायचं बघा, -4 इथं आहे तर 2 इथं असणार आणि 0 इथं कुठं आहे. हे म्हणते ह्याच्यापेक्षा मोठे आणि हे म्हणते ह्याच्यापेक्षा मोठे, यांच्यामध्ये युनियन काय आलं 2 पासून पुढे. सो x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 हे इज युअर करेक्ट आन्सर. इज युअर कसला आन्सर करेक्ट आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे डोमेनच सांगा म्हणते. कोणाचा डोमेन सांगायचा आहे f ऑफ x इज इक्वल्स टू x अपॉन x मायनस 1 अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 4 x अपॉन x मायनस 1 आणि अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 4 याचा डोमेन सांगा. डोमेन सांगायचं म्हणजे काय की तुमचं फंक्शन डिफाईन झालं पाहिजे. फंक्शन डिफाईन कधी होणार जर x मायनस 1 हे 0 नको, याला पण सॅटिस्फाय होणार, हे 0 झालं तर तुमचं फंक्शन डिफाईन होणार नाही. दुसरी गोष्ट की हे रूटच्या आतली गोष्ट जी आहे x स्क्वेअर मायनस 4 हिला पण 0 होऊन चालणार नाही, प्लस ह्याला निगेटिव्ह होऊन पण चालणार नाही. म्हणजे याच्यावर 2 कंडिशन आहेत की 0 पण नको आणि निगेटिव्ह पण नको, म्हणजेच काय पाहिजे फक्त पॉझिटिव्ह पाहिजे. ठीक, सो ह्याचं पहिलं आन्सर आलं x इज नॉट इक्वल टू 1 आणि ह्याचं एक आन्सर आलं काय, याचं आन्सर येते x प्लस 2 x मायनस 2 ग्रेटर दॅन 0. सो प्लस 2 मायनस 2 याचा क्रिटिकल पॉईंट हा मायनस 2, याचा क्रिटिकल पॉईंट आहे प्लस 2. सो इथं प्लस हे मायनस प्लस ग्रेटर दॅन 0 कुठून कुठे मायनस इन्फिनिटी टू मायनस 2 ओपन झाला युनियन 2 टू इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी टू मायनस 2 युनियन 2 टू इन्फिनिटी. याच्यामध्ये 1 आहे का नाही, 1 तर कटच झालाय ऑलरेडी. सो दिस इज युअर डोमेन. हा तुमचा काय झालेला आहे डोमेन झालेला आहे. ठीक.